केवढं मोठं आहे. काय चाललंय पारू हा मस्त जमवलंय का सगळं. वा मला सांगते पारू हे ए पारू अगं पारू अहो काय काय झालं अगं एक आनंदाची बातमी आहे. कसली अगं जिथं जिथं आपण डब्बा दिलेला ना त्या प्रत्येकालाच डब्बा खूप आवडलाय. सगळे अगदी बोट चाटून पुसून डबा खात आहेत. आपला बिझनेस चांगला सुरू झालाय. पारू तुझे किती आणि कसे उपकार मानू आम्ही काहीच कळत नाही बघ. आज तुझ्यामुळे आमच्यासारख्या बायकांना रोजगार मिळाला. अगदी देवासारखी धावून आलीस बघ आमच्यासाठी. नाहीतर लोकांची धुणी भांडी करण्यात आणि दारुड्या नवऱ्याचा मार खाण्यात आमची जिंदगी चालली होती. तू आमच्यात आत्मविश्वास निर्माण केलायस, आम्हाला हिम्मत देतीयस. ताई अहो आत्ता कुठे आपला बिझनेस सुरू झालाय. आपल्याला ना अजून लई लांबचा पल्ला गाठायचा आहे. आपण अजून बायका जमा करू आणि अजून कामं मिळवू. आणि काय ना तुम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे काम केलं ना तर तुमचा बिझनेस कुठच्या कुठे जाईल. आणि काय ना आजकाल ऑफिसवाल्यांना कॉलेजवाल्यांना डब्यांची खूप गरज असते. तुम्ही फक्त त्यांचा शोध घेतला तर तुमचा बिझनेस अजून खूप जास्त ग्रो होईल. आणि ट्रस्ट मी तुम्ही प्रत्येक जणी स्वतःच्या पायावर उभं राहाल. अरे आदित्य काय बघ आम्ही आमच्याच पायावर उभे जेव काय बोलताय तुम्ही. स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे असं दोन पायावर उभं राहिल्यासारखं नाही. आदित्य सरांना हे म्हणायचंय की आपल्याला आर्थिक दृष्ट्या सुद्धा सक्षम व्हावं लागणार आहे. हा म्हणजे बघा आपल्या रोजच्या जीवनातल्या काही गरजा म्हणजे आपल्याला काही घ्यायचं असेल तर ते आपल्या घरातल्या पुरुषासमोर आपल्याला हात पसरायची वेळ नाही आली पाहिजे. आपल्यासाठी लागणारा पैसा आपण स्वतः कमवायचा. आपल्या पैशानं घराला हातभार लावायचा. स्वाभिमानानं जगायचं. हे असं म्हणायचं होतं आदित्य सरांना. अरे पोरांनो तुम्ही दोघेही नवरा बायको लय हुशार आहे. सावत्याबाई बघितलं का आपल्या चाळीत काय चालू आहे ते. 4 दिवसात 40 ऑर्डर आलेत तिला. असा सटासट धंदा वाढू लागलाय तिचा. अशाने या हळूहळू सगळ्या बायका त्या आदित्य आणि पारूचं ऐकतील. तुमचं कोणी बी ऐकणार नाही. तुमचा वचक कमी होतोय. बघा जरा लक्ष द्या. नाहीतर एकदा अशी वेळ येईल की तुमचं कोणी बी ऐकणार नाही आणि काय बी फायदा होणार नाही. सावत्या भाऊ या बाबूची बायको संगीता ती पण तर तिला सामील आहे. बघ बघ कशी पुढे पुढे करत बायका जमा करते. काय रे बाब्या